तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ तीन करून रेडी झालो आहे. आज जरा लवकरच उठलेलो कारण की घरातलं सगळं जरा हातरून धुवायचं होतं. आपल्या कुळस्वामीची यात्रा आहे सोमवारी, सगळं साफसफाई तीन करायची आहे मस्तपैकी. आणि सोमवारी जायचं कुळदेवाला. ते मी ब्लॉगमध्ये टाकूनच तुम्हाला ब्लॉगमध्ये तो ब्लॉग येईलच. पण तुम्ही काय आज उठून रेडी तीन झाले, आंघोळ तीन करून मस्तपैकी देवाची पूजा पण करणार आहे. हे बघा, तर देवाची पूजा ते करून घ्यायची. आणि जसं की आज वार आहे शनिवार, तर तुम्हाला माहिती आहे आज कुठे जाते आपण. तिकडे जायचं आपल्याला. मस्तपैकी लवकर आवरून घेऊया, नाश्ता पण करूया. मस्तपैकी लवकर आवरून पण घेऊया, नाश्ता पण करूया, तिकडे जाऊया महाराजांकडे. मित्रांनो, परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं गुलाब फुल कसं झाले बघा, फुलले हा काय. दोन कळ्या उठल्यात. तर मित्रांनो मस्तपैकी आता आपले दर्शन झाले, ऊन पडले, कोणाच्या जाव्या घरी. तेव्हा कसलं भारी वातावरण आहे. वाडी म्हणजे सुखच आहे वेगळं एक. वाडी म्हटलं सुख वेगळंच आहे. तर मित्रांनो आता मस्तपैकी आले वाडीसनं. ऊन लय भयानक लागाले आता. तर मग मित्रांनो मी गेलतो. आपला खास मित्र मुंबईत असतो जो, आला की असला का शनिवारी येते आपल्याबरोबर. तर मस्तपैकी वाडीत महाप्रसाद घेतलो. आता घरात आल्यावर का जेवण नाही, घरात सांगितलं नव्हतं जेवणार म्हणून. आता मला ओरडत बसलं सांगायचं नाही तुला म्हणून. काय विषय नाही, आलो मस्तपैकी बसलो. आणि स्वीटीने काय कारभार केल्या बघा आमच्या. हे सगळं दिसाले की नाही, असली उशी होती बघा त्या घरात. असली उशी होती पांढरी चांगली. आणि उशीला सगळं फाडल्या बघा. हे आता हे मम्मी उशी शिवायला दुसरी, त्यात कापूस घालून सगळं फाडल्या बिडल्या बेडवरचं घेऊन आणि त्यावर बसलेली कापसावर. आता ही दुसरी उशी तयार करायची, टाकून द्यायचं नाही. आणि शुभम निवांत बसला इथं. ह्याला व्हिडिओ थांबव म्हटलोय, नंतर कॉपीराईट पडते नाही. मित्रांनो ड्रॉईंग कराल केवढा काम सुटला आहे बघा. आणि विषय काय झाला माहिती आहे काय, आपली रिफिल आहे की नाही, हे रिफिल संपल्या. म्हणजे फिकट उठाले ह्याच्यानं. हे फिकट उठाले. मग आता काय करायचं, आपल्याला रिफिल करायचं आहे. हे रिफिल कसं करायचं तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, रिफिल कसं करायचं. पहिला तर हे काढतो, नाहीतर सगळं काढून मिटवायचं आहे. आणि ड्रॉईंग काढायचीच आहे आपल्याला. हे बघा, हे रिफिलची म्हणजे शाईची डबी आहे ही. कॅमेरा व्यवस्थित लावतो पहिला. हे असं काय झालं मित्रांनो, सांडून झाले असं, म्हणजे पडून तसं ते लीक होऊन हे झाले. तर काय विषय नाही, सांडूनच मला वाटते एक 30-40% सांडूनच गेले यातलं. अशी रिफिल असत्या, सॉरी असं हे इंक असत्या. तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, रिफिल करायचं आहे. इथे लिहिले बघा, टर्न नोझल टू ओपन. मग हे ह्या साईडला ॲरो दिला आहे. या साईडला असं फिरवायचं स्मूथली, असं हे असते बघा. तर मग त्यानंतर ह्याच्यामध्ये एक स्पंज टाईप असते, दाखवतो तुम्हाला मी, बाहेर येईल ते. हे बघा, हे असं असते, हे पूर्ण असं असते. ह्यातली इंक कमी झाली की मग हे फिकट उठायला चालू होते. तर मग काय करायचं, याला बाहेर काढायचं नाही, इथूनच ह्याच्यामध्ये रिफिल करायचं थोडं. रिफिल आता इथं बघा, इथं कलर कसा आहे बघा. इथं रिफिल केलं की काळं पडते. झालं बघा. ह्यात भरपूर प्रकारे इंक घालायला पाहिजे आपल्याला.
चला मित्रांनो, बास एवढं. आता बघा ब्लॅक झाली पूर्ण हे स्पंज यातला. हो भाई, तर मित्रांनो हे बघा, जास्त लई दिवस इंक जर रिफिल केली नाही, तसंच ठेवलं किंवा ओपन ह्याचं टोपन आहे की नाही ओपन करून ठेवलं, तर हे नोझल आणि हे कोरडं पडते. तेवढ्यासाठी काय करायचं, इथे जरा यात मुरवायचं. असं इंक असते ना ह्याच्यामध्ये मुरवायची. शक्यतो होत नाही हे सहजासहजी, पण जर इंक रिफिल करून पण जर मार्कर उठत नसेल तर हे आपण करू शकतो आहे. थोडंसं असं हे करून प्रेस करायचं. झालेलं आहे बघा, हे असं होते, असं होते. तर चला मित्रांनो, आता ह्याला आहे तसं होतं तसं ह्याच्यामध्ये प्रेस करूया. हे बघा, ह्याच्यामध्ये प्रेस करणं महत्त्वाचं, कारण की हेच इंक ॲब्झॉर्ब करते. फिरवायचं आहे असं अपोजिट साईडला, पहिला फिरलं त्याच्या अपोजिट साईडला फिरवायचं. याला थोडा वेळ टोपण घालून नोझलच्या साईडला ठेवायचं असं, कारण की असं ठेवलं की इंक खाली उतरते आणि नोझलपर्यंत लवकरात लवकर पोचते. तर चला मित्रांनो, आता एक ड्रॉईंग झाली आपली, दुसरी ड्रॉईंग पण करून घेऊया, कारण की आज वेळ आहे, एक अर्धा पाऊण तास आहे अजून आपल्याकडे. तर ती करून घेऊया आणि भेटूया ड्रॉईंग झाल्यावर. तर मित्रांनो, आपली ड्रॉईंग काढून झालेली आहे. हे बघा ड्रॉईंग, आणि एक दुसरी ड्रॉईंग काढल्या. जर तुम्हाला ती ड्रॉईंग बघायची असेल तर कमेंट करा, ती मी ड्रॉईंग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आज लवकर ड्रॉईंग करायला आपले 2 व्हिडिओ झाले. तर 2 व्हिडिओ मस्त की आज एक शेड्यूल लावायचं, उद्या एक शेड्यूल लावायचं. व्हिडिओ एडिट करूया आता. आणि बहुतेक उन्हाळा चालू झाला आहे, गरम व्हायला बघा, घाम केवढा आला आहे. तर एक जे डेरा पण आहे आमच्यात, खरं डेरा पहिलं जाऊ तो डेरा बाद झाला आहे, त्याची चावी खराब झाली आहे. आपल्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दही साठवलं, ते आता दही काय साठवत नाही ह्याच्यात, पाणी ठेवलं ह्याच्यात. तर हे पिऊया, असं पाणी ठेवलं ह्याच्यात, पिऊया. गार पाणी लागते एकदम.